केडगावातील त्या हत्या नाही तर शिंदे सेनेसाठी जागा महत्त्वाच्या. शहरामध्ये शिवसेना आणि कोतकरांची युती होते. जगताप, विखे की शिंदे? अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकांचं समीकरण कसं आहे? काल परवा पेपरच्या या बातम्या बघितल्या. बातम्यांची हेडिंग होती, शहरात कोतकर आणि शिंदे सेना युतीची नवीन नांदी. मग त्यासाठी कुणी म्हटलं नेप्ती फार्म हाऊसवर चर्चा झाल्या, तर कुणी म्हटलं शिंदेंसोबत मुंबईमध्ये चर्चा झाल्या. कोणी म्हटलं 16-17 सोडून देऊ, पण जगतापांना ओपनली लढण्यासाठी कोतकर घेऊ. पण या सगळ्यांमध्ये नीतिमत्ता कुठे आहे? कारण ज्या वेळी शिवसेना आणि कोतकर हे त्यांचं समीकरण जुळवून घेतील, अशा बातम्या येतील, चर्चा होतील किंवा बैठका होतील, त्यावेळी शिवसैनिकांचं ते दुहेरी हत्याकांड आठवलं जाईल. त्यामुळे या बातम्या, चर्चा आणि त्या दुहेरी हत्याकांडातील घरातील व्यक्ती नेमकं काय म्हणतात, काय नाही, हे समजून घ्या. काल हा व्हिडिओ माझ्या नजरेस आला. अहिल्यानगर महानगरपालिकेची इलेक्शन लागलेलं आहे, तरी मला असं समजलं की भामदास कोतकर आणि त्यांचे सहकारी त्या याच्यात शिंदे गटाकडून उमेदवारी मागत आहेत. आणि तरी माझी अशी विनंती असेल मुख्यमंत्री, आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना, की तुम्ही ज्या शिवसैनिकांना क्रूर हत्या केली, त्यांचे गळे चिरून त्यांना गोळ्या घातल्या, अशांना तुम्ही, ज्या मारेकऱ्यांना तुम्ही तुमच्या शिवसेनेमध्ये घेणार का? बरं घेणार तर तुम्ही म्हणतात आम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत. तर खरे वारसदार आहेत, मग तुम्ही अशा गुंडांना, अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तुम्ही शिवसेनेमध्ये घेणार का? बरं घेणार असेल तर का? याचं कारण काय? तुम्ही जर म्हणता आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा आम्ही वारसा पुढे घेऊन चाललो, मग तुम्ही ह्या गुंडा माणसांना काय घेता? तुम्हाला दुसरे माणसं नाही का? मग माझा हे प्रश्न आहे, माझ्या भावाची आणि संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची निर्गुण हत्या केलेली आहे. तरी माझं एवढं असंच म्हणणं आहे की त्यांना शिंदे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी भामदास कोतकर आणि त्यांचे गुंड प्रवृत्तीचे लोक कोणीही केडगावात त्यांना शिवसेनेमध्ये घेऊ नये. वसंत ठुबे आणि संजय कोतकर यांची हत्या झाल्यानंतर काय घडलं आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना किंवा त्या घटनेतील साक्षीदारांना काय वाटतंय, यासाठीचा हा बाईट महत्वाचा. पण त्या पलीकडे जाऊन मी ते समीकरण तुम्हाला सांगणार आहे की ज्या समीकरणामध्ये अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकांचं चित्र स्पष्ट होईल. हे चित्र स्पष्ट करण्या अगोदर तुम्हाला तारीख आठवावी लागणार आहे, 7 एप्रिल 2018. शिंदे सेनेला ही तारीख आठवली नसेल का हो? ज्यावेळी ते कोतकरांसोबत बैठका करत होते किंवा युतीसाठी प्रस्ताव मांडत होते. भानुदास कोतकर यांचा मुलगा संदीप कोतकर यांना हत्या प्रकरणात शिक्षा झाल्यानं अहिल्यानगर महानगरपालिकेची पोटनिवडणूक त्यावेळी लागली होती. निमित्त ठरलं होतं मतांमधलं अंतर. केडगावमधील 32 ब वार्डाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेतील मतांमधलं अंतर अगदी कमी होतं. जवळपास 1133 वरून 434 वर आले होते. केडगाव म्हणजे आपल्या बालेकिल्ल्यातच आपल्याच बरोबरीचा कोणीतरी उभा राहतोय, हे त्यावेळी कोतकरांना खटकलं. बस त्यानंतर केडगावमध्ये रक्ताची होळी खेळली गेली. आज चर्चा, बातम्या सांगतात की कोतकर गट आणि शिंदेची शिवसेना नगर शहरामध्ये युती करतात. त्यानंतर ही व्यक्ती समोर आली. आधी म्हणणं काय आहे तेही तुम्ही ऐकलंय. 7 एप्रिल 2018 शिवसैनिकांनी ही टाइमलाईन आठवा. त्यावेळच्या अहमदनगर महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीनंतर 7 एप्रिल 2018 रोजी केडगावमधील शाहूनगर परिसरात शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर आणि शिवसैनिक वसंत ठुबे या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी 32 जणांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. यापैकी 8 जणांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत होती. माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्यासह संदीप कोतकर, औदुंबर कोतकर या दोघा आरोपींचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचं तपासात समोर आलं होतं. भामदास कोतकर यांचा मुलगा संदीप कोतकर यांना हत्या प्रकरणात शिक्षा झाल्यानं ही पोटनिवडणूक लागली होती. पोटनिवडणुकीत शिवसैनिकांनी जोमानं प्रचार केला होता. पोटनिवडणुकीमध्ये संदीप कोतकर यांचे चुलत भाऊ विजयी झाले होते. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. याचा बदला घेण्यासाठी माझ्या वडिलांची आणि वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली, असा आरोप मयत संजय कोतकर यांच्या मुलानं त्यावेळी केला होता. मृत संजय कोतकर हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचे काम करत होते. केडगाव भागात शिवसेनेची पाळमुळं रुजवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. मला त्या दिवशी वडिलांचा फोन आला. त्यांनी आरोपींची नावं घेत सांगितलं की मला गोळ्या घातल्यात.
माझं सर्व संपलंय आणि अचानक फोन कट झाला. मी धावतच घटनास्थळी गेलो. समोर वडिलांचा मृतदेह होता, पण रुग्णवाहिका आली नव्हती. लोकांनी घराचे दरवाजे लावून घेतले होते, दिवे बंद केलेले होते. अचानक महापालिकेची स्ट्रीट लाईटही बंद झाली. हे संग्राम कोतकर यांचा त्यावेळेचा जबाब. 36 वर्षांचे वसंत ठुबे आणि संजय कोतकर दोघांचीही मैत्री होती. वसंत ठुबे यांना 2 मुलं होती आहेत. त्यावेळी एक मुलगा 2 वर्षांचा आणि एक मुलगा 5 वर्षांचा होता. वसंत ठुबे आणि संजय कोतकर यांना जाऊन जवळपास 7 वर्ष झाली. एखाद्या हत्येची शिक्षा सुद्धा इतकी कमी नसते. जन्मठेप किंवा फाशी असते. मग असं काय घडलं की 7 वर्षात शिवसेनेला त्यांच्याच 2 शिवसैनिकांची हत्या ज्यांनी केली असा आरोप आहे, त्यांच्यासोबत युती करण्याची वेळ येते? असं काय कारण आहे की खाली 7 वर्षांमध्ये 2 शिवसैनिकांच्या हत्येचा लिलाव शिंदेसेना करते? हा प्रश्न आहे. कोतकर तुमच्याकडे नाही तर तुम्ही कोतकरांकडे युतीसाठी जात असल्याच्या बातम्या आहेत आणि त्यासाठी सबूत हे वृत्तपत्र आहेत. इकडे महायुती म्हणून शहरात बॅनर लागले. जगताप, विखे त्यांच्या प्रचारात एकनाथ शिंदेंचा फोटो पोस्टरवर घेतात. युती होईल अशा बातम्या दिसतात आणि तिकडे तुम्ही तुमच्या शिवसैनिकांच्या हत्येची मांडवली करता का? हा प्रश्न शिवसैनिकांचा आहे. उद्या एकनाथ शिंदेंना प्रचारासाठी तुम्ही नगर शहरात आणलं तर नगर शहरातील शिवसेना काय सांगणार? आम्ही शिवसैनिकांची ज्यांनी हत्या केली असा आरोप आहे त्यांच्यासोबत युती करतोय. कारण काय तर 1-2 प्रभाग की मग 1-2 जणांच्या मर्जीसाठी? शिंदे सेनेला नगर शहरात आम्ही युती करायला कोतकर गटाकडे का गेलो याचं उत्तर द्यावं लागणार नाही का? इतकी लाचारी शिंदे सेनेची कशासाठी की असे करून ज्या 2 शिवसैनिकांची हत्या झाली त्या शिवसैनिकांना तुम्ही श्रद्धांजली देतायत का? प्रश्न. हे सगळे प्रश्न माझे नाही, हे प्रश्न त्या शिवसैनिकांचे. तुम्ही ती 2018ची घटना आठवा. तुम्ही आम्ही सगळे नगर शहरात होतो. शहर अख्खं हादरून गेलं होतं. आणि आज काय घडतंय? ज्या शिवसैनिकांनी तो लढा उभा केला, ज्या शिवसैनिकांच्या यशामुळे त्या हत्येतील आरोपी यांना पिंजऱ्याच्या आत टाकता आलं, आज त्याच हत्येतील आरोपींसोबत शिंदेसेना जाणार असेल तर त्याचा अख्ख्या महानगरपालिकेवरती काय परिणाम होणार आहे? केडगाव सहजासहजी तुम्ही काढून घेऊ शकता. शहरात काय सांगणार आहात? शहरात तुम्ही सांगणार आहात आम्हाला जगतापांची दहशत कमी करायची म्हणून आम्ही कोतकरांसोबत गेलो. प्रश्न नाहीये. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या संजय कोतकर यांची हत्या झाली होती त्यांच्या पत्नीलाही उमेदवारी कशी देता येऊ नये यासाठी सुद्धा शिवसेना प्रयत्न करत असल्याच्या चर्चा आणि आतील सूत्रांच्या माहितीनुसार बातमी अशी समजते की एकनाथ शिंदेंचं म्हणणं असं आहे की संजय कोतकर यांच्या पत्नीला उमेदवारी द्या, मात्र स्थानिक शिवसेना जुळवून घेत नाही. ह्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या आता घडतात. आता शिंदे सेनेचा बाजूला करूयात, मुद्द्यावरती ह्या अँगलने येऊयात की आज जवळपास तारीख आहे 28 डिसेंबर. मतदान होणार आहे 15 जानेवारीला. आता या सगळ्यांमध्ये तुम्हाला कुठे दिसतंय का हो की महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्यात वारं फिरतंय? मुळात शिंदे, विखे, जगताप यांची युती होणार की नाही हाही प्रश्न आहे. म्हणजे आम्ही शहरभर हे बॅनर तर बघतोय की जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत विकासाचा ध्यास आहे आणि त्यावरती विखे, शिंदे, जगताप यांचे सगळ्यांचे फोटोही बघतोय. पण जेव्हा आतील नगरसेवकांना विचारतोय की तुमचं युतीचं काही ठरलंय का, ते म्हणतात काय नो बुवा, अजून तर काही माहिती नाही. त्यामुळे इथे युती होणार की नाही हा प्रश्न तयार झालेला आहे. एकीकडे संग्राम जगताप यांनी नगर शहरामध्ये केलेले काम आहे, ज्या कामांच्या जीवावर ते महानगरपालिका निवडणुकांवरती दावा करतील. दुसरीकडे विखेंचं म्हणणं असं आहे की मी माझ्या नगरसेवकांना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जवळपास 80 कोटींचा निधी दिलाय. भाजप ही कमी नाहीये. तिकडे शिवसेना म्हणते की मागच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये आमच्या जागा जास्तीच्या होत्या, आम्हालाही तशाच जागा हव्यात. त्यासाठी वरतून शिंदे ताकद लावतील, खाली स्थानिक लेवलवरची शिवसेना ताकद लावते. त्यामुळे या सगळ्या राजकीय समीकरणांमध्ये जगताप, विखे, शिंदे की महाविकास आघाडी यांच्यापैकी नेमकी महानगरपालिकेचा गड कोण राखणार हे महत्वाचं. पण जसं माझं आधी म्हणणं होतं तसंच आताही म्हणणं असणार आहे. गुन्हेगारी, बेरोजगारी किंवा शहरातील प्रश्न या सगळ्या मुद्द्यांवरती हे इलेक्शन झालं पाहिजे. महानगरपालिकांच्या निवडणुका या शहराच्या प्रश्नांवरच व्हायला पाहिजेत. रस्ते, पाणी, लाईट, गटारी, गार्डन, उद्यान या सगळ्या मुद्द्यांवरती हे इलेक्शन्स गेलेच पाहिजे. आणि त्यामुळे होता होईल तितक्या नागरी समस्यांवरती माझं असं आवाहन आहे की मतदारांनी हे मुद्दे तिथे नेले पाहिजे. ज्या ज्यावेळी नगरसेवक तुमच्याकडे मतं मागायला येतील त्यावेळी त्यांना जाब विचारा, उमेदवार
मतं मागायला येतील त्यावेळी तुमचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याविषयी त्यांना जाब विचारा. कामं केली असतील तर त्यांना ग्रीन सिग्नल द्या आणि कामं केली नसतील तर त्यांना रेडच सिग्नल दाखवा.